शेळूमाता 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी आयोजित अध्यक्ष चषक भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य उद्घाटन देखील मोठ्या आनंदात पार पडले असून यावेळी या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली। वडगावचे प्रसिद्ध उद्योगपती भानुदास भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आली होती। शेळूमाता 40+ संघाच्या वतीने आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद साजरा करत अध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात यशस्वीरित्या संपन्न झाली। तसेच यावेळी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान भिवंडी महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे देखील भव्य दिव्य जाहीर सत्कार करण्यात आले। वडगावचे प्रसिद्ध उद्योगपती भानुदास भोईर यांच्या नावाने अध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या असून यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मोठ्या संख्येने उपस्थिती लावली व तसेच या अध्यक्ष चषकाचे कौतुक देखील केले। तर चला पाहूया यावेळी शेळूमाता 40+ संघ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषकात विजय झालेल्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले। आज खरं तर शेळूमाता वर्ल्ड या 40+ संघाने भानुदास शेठ यांच्या माध्यमातून जी आज जी स्पर्धा आयोजित केलेली आहे भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाची, खरं तर नाईट स्पर्धा ही यावर्षीची दुसरी असेल। वडगाव नेहमीच स्पर्धा ठेवण्यात भले 1-2 वर्ष लेट करेल पण अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केलेली असते आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा गाववाले सगळे दादा वगैरे नेहमी असतात। मी नेहमी तुम्हाला बघतो। खरं तर तुम्ही सांगितलं की 40+ ज्या टायमाला स्थापन केली त्या टायमाला आपण हा उद्देशच होता की 40+ ही फिटनेस म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा जर आज रूपांतर तुम्ही बघितलं असेल तर 4 वृक्षामध्ये झालेलं आहे ना। 4ही वृक्ष एकदम भरभरून त्याला फळं येत आहे। मी आपल्या माध्यमातून एकच सर्व खेळाडूंना सांगेन की आपण हा खेळासारखा खेळलो पाहिजे, त्याच्यामध्ये स्पर्धा नाही झाली पाहिजे। कुठली आमची 40+ स्पर्धेसाठी नाही तर एक फिटनेस म्हणून आपण खेळलो पाहिजे। प्रत्येक संघाला मी नेहमीच सांगत असतोय की आपण खेळ खेळत असताना त्या स्पर्धेला स्पर्धेसारखा पाहू नका, तर आपण फिटनेसचा माध्यम म्हणून पाहिला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या सर्व यांना होईल, 40+च्या खेळाडूंना होईल। कारण ज्या पद्धतीने आज जर तुम्ही बघत असाल प्रत्येक संघाचे खेळाडू सकाळी 6:30-7 वाजता मैदानावर जाऊन प्रॅक्टिस करत असतात। व्यसनापासून बरेचसे मुक्त होत चाललेले आहेत। हो दादा, उदाहरण घ्यायचे हे किती कोणी नाकारला तरी हे सत्य आहे। कारण मी अनेक असे खेळाडूंची नावं सांगेन की ते खेळाडू त्यांचे आज आपल्याला समजा धर्मपत्नी मिळाली, मोठे बंधू मिळाले की ते सांगायचं बरं झालं हे 40+च्या माध्यमातून तुम्ही खेळ चालू केला, त्याच्यामधून माझा भाऊ आज सुधारला, दारूच्या व्यसनी गेला होता परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून तो आज मैदानात जातोय। आजचा वार काय बुधवार आहे, बरोबर ना? जर ही स्पर्धा नसती ना तर मला तर अनेक खेळाडू हे धाब्यावर असते। या क्रिकेटच्या माध्यमातून मैदानात आता उतरलेले आहेत ज्यांना 40 पूर्ण होतात। आज जवळजवळ तुम्ही बघत असाल ना तर आमच्या संघटनेमध्ये 50% जास्त 50+चे खेळाडू आपल्याकडे। तर माझ्या वीरतानाच्या संघामध्येच ना जवळजवळ आम्ही 15 जण 50+ झालेलो होतो। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माहिती का, आपण फिटनेस टिकून ठेवलो। अगोदरचं क्रिकेट जसं सचिन भाऊनी सरपंचांनी सांगितलं आताचा क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे। म्हणून मी खेळाडूंना फक्त विनंती करेन, सचिन भाऊनी सांगितलं शेळूमाता चरणी प्रार्थना करेन, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेन की या स्पर्धा सुखरूप होते। मी तर खेळाडूंच्या चरणी प्रार्थना करेन की या स्पर्धा जर खरोखर सुखरूप करायच्या असेल ना तर आपण एक पाऊल मागे आलो पाहिजे, आपण सहकार्य केलं पाहिजे। एखादा पंचांनी निर्णय चुकीचा जरी दिला तरी तो तात्पुरता मान्य केला पाहिजे। मिटिंगमध्ये त्याच्यावर चर्चा होईलच परंतु तात्पुरता मान्य केला पाहिजे, जेणेकरून आपण जे स्पर्धक एवढ्या मोठ्या लाखो रुपये खर्च करून तुमच्यासाठी व्यासपीठ तयार करून देतोय ना त्याचा एकच उद्देश असतो की माझ्या खेळाडूंना चांगला खेळायला मैदान मिळालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून माझी स्पर्धा व्यवस्थित सुखरूप पार पडली पाहिजे। म्हणून खेळाडूंना विनंती करेन स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये। भिवंडी 40+च्या जी नियमावलीच्या नियमावलीप्रमाणे स्पर्धा पार झाली पाहिजे। ओके, धन्यवाद। शेळूमाता 40+ तर्फे आज इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि मी शेळूमातेच्या चरणी प्रार्थना करतो की ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पाडली जावी त्याच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंनासुद्धा शुभेच्छा देतो की तुम्ही कुंदन पाटील यांनी सांगितलं की आपण कसं वागलं पाहिजे। एक क्रिकेट म्हणजे एक तुम्ही एन्जॉय करा, फार स्पर्धा आहे म्हणून फार काटेकोरपणे अमुकच कसं निर्णय अमुकच कसं असं नाही, तुम्ही एन्जॉय करता माहीत आहे। सगळे 40+ नाही 50+ ज्यांनी सांगितलं पण ते करत असताना तुम्ही शिस्तीचं पालन केलं पाहिजे। डिसिजन जो दिला असेल तो योग्य समजून त्याचा मान राखला पाहिजे आणि तुमचं जे फिटनेस आहे तुम्ही
फार काही एकदम डाय मारा किंवा कॅच घेण्यासाठी कसेही धडपडता. थोडासा सेफ खेळा की आपल्याला मारही लागला नाही पाहिजे, की ती कॅच घेतलीच पाहिजे, सुटली तरी चालेल पण मार नाही, जखमी होऊ नका, ही माझी विनंती आहे. कारण तुम्ही ज्या रिस्कमध्ये खेळता ना, वाटते मजा, खेळ आहे म्हणजे जिंकण्यासाठीच खेळतो आपण, तरी पण प्रत्येकाने आपापल्या परीने तब्येतीला सांभाळावं. आणि निश्चितपणे तुमचं जे संघटना आहे चांगली शिस्त आहे आणि लोकप्रिय पण होत चालले, नाही तर 40+ इतर स्पर्धा कमी होत चालल्या इतर क्रिकेटच्या, असं माझं मत तरी आहे. पण तुमच्या 40+चा उत्साह आहे तो खूप चांगला आहे आणि असाच प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळतो. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आणि या सर्व टीमला शुभेच्छा देतो. सर्वप्रथम ही स्पर्धा जी आयोजित केलेली आहे, या स्पर्धेस सर्व आमचे अध्यक्षांसहित सर्व आमचे खेळाडू आणि आयोजक आहेत यांना मी शुभेच्छा देतो. आई शेळू मातेचरणी प्रार्थना करतो. पहिल्या मॅचचा टॉस खेळपट्टीवर केला जात आहे. स्पर्धेचा कालावधी आहे, ही स्पर्धा ही निर्विघ्नपणे संपन्न होऊ द्या. या ठिकाणी 40+च्या माध्यमातून जे खेळाचं आयोजन केलेलं आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्या वेळेला इथे आलो, आपण बघत असाल जी आयोजक मंडळी आहे इथे, मी या मंडळींना 47 किलोच्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या त्यावेळेला हे सर्व खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे. त्यामध्ये आज अनंत भोईर हे हयात नाहीत आपल्यामध्ये, उत्कृष्ट गोलंदाजी करायचे. किरण पाटील असतील, नरेंद्र पाटील असतील, शैलेश पाटील असतील, त्याच्यासोबत रमाकांतदादा भोईर असतील, अशी जी मंडळी होती आज ती आयोजकाच्या रूपामध्ये आहेत. हे चित्र बघताना खूप आनंद वाटतोय. कारण जसा जसा काळ लोटत गेला तसा तसा स्पर्धेचा स्वरूप हा बदलत गेला. आणि आपण बघत असाल की ही लोक ज्या वेळेला क्रिकेट खेळली त्यावेळेला खेळपट्टी फक्त शेतामध्ये तेवढीच असायची, बाकीच्या मैदानामध्ये कुठेही लेवल नसायची. ज्या ठिकाणी 1 धावेची शक्यता असायची, चेंडू कधी मिस झाला तर तिथे 4 धावा जायच्या. म्हणजे असा प्रकारे जो खेळ करून आणि ह्या पद्धतीमध्ये जो कन्वर्ट झाला आणि शेळूमाता 40+च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली गेलेली आहे. अतिशय आनंद वाटतो. ही स्पर्धा यशस्वी व्हावी आणि निर्विघ्नपणे संपन्न व्हावी अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो.